तुम्हाला माहित आहे का, फक्त ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजच नाही तर ज्ञानेश्वर महाराजांच्या मोठ्या भावाची पालखी सुद्धा पंढरपुरात वारीकरिता येत असते. तर जय गजानन माऊली. मागच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही इस्कॉन टेम्पलचं दर्शन वगैरे घेऊन परत चंद्रभागा मातेच्या तीरावर आलो. जेवढी आपुलकी आणि श्रद्धा मला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांबद्दल आहे, तेवढीच आपुलकी त्यांच्या मोठ्या भावाबद्दल म्हणजे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांबद्दल आहे. त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्यांची समाधी आहे आणि वारंवार मी तिथे दर्शनाकरिता सुद्धा जात असतो. आणि त्याच संस्थांचा पंढरपुरात सुद्धा एक मठ आहे, त्या ठिकाणी आम्ही दर्शनाकरिता गेलो होतो. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि मनातच अभंग म्हटला की धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी, निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी. माझ्या प्रत्येक व्लॉग मध्ये मी तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं सांगतो, काहीतरी बोध घेण्यासारखं सांगतो, पण ते व्लॉग कधीच व्हायरल जात नाही किंवा त्याला जास्त व्ह्यू पण येत नाही. पण यावरून मला एक लक्षात येते की आपले फॉलोअर कमी वाढतील, हळूहळू वाढतील, पण क्वालिटीचे वाढतील. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला जाऊन संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन कोणी कोणी घेतले आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय रात्री 11 वाजता एका हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी जेवण करून घेतलं, कारण की दुसऱ्या दिवशी एकादशी होती. तुमच्याच्यानं बाकी कोणते व्रत नाही झाले तर चालतील, पण एकादशीचा व्रत हे प्रत्येक वारकऱ्याने केलाच पाहिजे. आणि पुढच्या पार्टमध्ये आपण पंढरपुरात रात्री 3 वाजता निघणारा श्रींचा पालखी सोहळा पाहणार आहोत. तर पटकन मला फॉलो करून घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चिंता राहीन भय. बोलो गजानन महाराज की जय. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज की जय.